इंटरनॅशनल लेव्हल स्कूल म्हणजे नेमकं काय? International school is very simple. हां. Very simple. It should have an international curriculum. हं, हं. It should have an international infrastructure. हं, हं. आणि ग्लोबली इंटरनॅशनल या शाळेतनं शिकल्यानंतर ग्लोबल प्लेसमेंट झाली पाहिजे मुलांची. ग्लोबलमध्ये नाशिक पण आलं, मुंबई पण आलं, हां. आपलं देश पण आलं अख्खं. त्यामुळे ज्या एज्युकेशन सिस्टममधून जे मुलं बाहेर जातात किंवा कुठे शिकतात आणि प्रत्येक प्रोफेशनल कोर्सेसमध्ये सुद्धा मुलांना अप्रोच मिळतो. तर तुम्ही इंटरनॅशनली कॉम्पिटंट आहात का नाही? हं, हं. ते खूप महत्वाचं आहे. आय-सी-एस-सी स्कूल आहे, अभ्यासक्रम आहे आणि इंटरनॅशनल नाव टाकताय. हं, सी-बी-एस-सी अभ्यासक्रम आहे आणि इंटरनॅशनल नाव टाकताय. इंटरनॅशनल नेम हॅज बिकम लाइक अ जोकर. हं. यू आर नॉट डिलिव्हरिंग द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. तो इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचा अर्थ काय होतो का वी वॉन्ट रोड्स और वी वॉन्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲज पर इंटरनॅशनल हं. स्टँडर्ड्स. पण तशी एखादी एन-आय-टी असेल ना, की जी या सगळ्या गोष्टींवर वॉच ठेवत असेल? आपणच वॉच ठेवायचंय. उलटं आता तर कसं आहे का देअर इज नो त्यांच्याकडे काही नाही. मी तर नेहमी गव्हर्नमेंटला सांगतोय का तुम्ही बेसिकली तज्ञ लोकं बसवा. आय हॅव नथिंग अगेन्स्ट एनी. आपलं जे गव्हर्नमेंट आहे, आपले जे सिस्टम्स आहे ते खूप चांगले आहेत. आपले मिनिस्टर्स पण चांगले आहेत. पण त्याच्यामध्ये तज्ञ लोकं पाहिजे. तज्ञ लोकं पाहिजे तर ते ते काय करतात, ते हं. ग्रामीण भागातले येतात. ते ग्रामीणचा एक स्कूलला डिजिटलाइज करतात. 30 शाळा दाखवत बसतात. मी स्वतः ग्रामीण भागातल्या शाळा अडॉप्ट केलेल्या आहेत. आम्ही स्कूल्सला त्या ग्रामीण भागाच्या स्कूल्सला काहीतरी देणं लागतं, या हेतूने आम्ही काम करतोय. इट्स लाइक ग्रॅटिट्यूड गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. हं, असं गव्हर्नमेंटनी पण केलं पाहिजे. त्यांना सगळं दिसेल. हं. त्यांना त्यांचे गणवेश का फाटलेले असतात? त्यांच्याकडे अजूनही पाट्या चांगले का नाही आहेत? त्यांच्या पायामध्ये गमबूट्स का नसतात? त्यांनाच आज त्रास का होतो त्या मुलांना? त्यांचं जेवण चांगलं का नसतं? का तळतळाट होत नाही? हं, हं. मला तर होते. मी स्कूलमध्ये. मला तर एवढी जर धूळ दिसली तरी मला तळतळाट होते. का नाही होत सगळ्यांना तो?